या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे 24 सप्टेंबर, नवरात्रीची तिसरी माळ. 24 सप्टेंबर आणि उद्या 25 सप्टेंबर या दिवशी नवरात्रीची तिसरी माळ जी आलेली आहे, 2 दिवस आलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या माळेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि तिसऱ्या दिवशी, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण देवी चंद्रघंटा या देवीची पूजा करत असतो. बघा, या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. आणि आपण जेव्हा देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो तेव्हा देवीकडून खूप जास्त प्रमाणात आपल्याला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती मिळत असते. आणि प्रत्येक देवीची पूजा केल्यानंतर त्याचं विशिष्ट असं फळ आपल्याला मिळत असतं. तर बघा, जेव्हा आपण देवी चंद्रघंटा यांचं पूजन करतो, देवी चंद्रघंटा ही नवदुर्गांपैकी तिसरी देवी आहे, जिचं नाव तिच्या कपाळावर असलेल्या अर्धचंद्राच्या आकाराच्या घंटेवरून पडलेलं आहे. ही देवी शांती, शौर्य यांचं प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप जे आहेत ते नष्ट होतात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते, कारण तिने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि धर्माचं रक्षण केलं होतं. त्यामुळे बघा, जेव्हा आपण चंद्रघंटा देवीची पूजा करत असतो तर ही देवी एक योद्धा आहे, जी सौंदर्य आणि शक्ती या दोन्हीचं एकाच वेळेला प्रतिनिधित्व करत असते. ती वाईट शक्तींशी लढण्यासाठी आणि तिच्या भक्तांना सुख शांती मिळवण्यासाठी मदत करत असते. अनेक चित्रांमध्ये ती वाघावर बसलेली आपल्याला दिसते, कारण ती तिच्या निर्भयतेचे दर्शन घडवत असते. म्हणून बघा, तुम्ही चंद्रघंटा देवीचा जर फोटो कधी पाहिला असेल तर तो तुम्हाला वाघावर बसलेला तुम्ही पाहिला असेल. तर बघा, या तिसऱ्या माळेला म्हणजे आज 24 सप्टेंबर आणि उद्या 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी आपल्याला देवी चंद्रघंटा यांचीच पूजा करायची आहे. आता तिसऱ्या माळेला आपल्याला सेवा काय करायची आहे, तर अर्थात या सेवा देखील आपल्याला 24 सप्टेंबर आणि उद्या 25 सप्टेंबर या 2 दिवशी तुम्ही या सेवा ज्या आहेत त्या करू शकता. आणि नैवेद्य जो आहे तो देखील आपल्याला दाखवायचा आहे. तर सेवा बघा, आपल्याला कवड्यांची सेवा जी आहे ती करायची आहे. आता बऱ्याच महिलांच्या देवघरामध्ये कवड्या ह्या असतीलच. आता बाकीची काही यंत्र आहेत का, आपण म्हणजे देवघरामध्ये अडचण होते म्हणून ठेवत नाही, पण कवड्या ज्या आहेत त्या बघा, देवीला, आई भगवतीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे कवड्या ह्या असणं, आपल्या देवघरामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर कवड्या आपल्याकडे आधीच असतील, मागच्या वर्षीच्या जर असतील तर त्याच तुम्ही वापरा, नवीन घ्यायची गरज नाही आहे. पण जर नसतील तुमच्याकडे कवड्या, तर बघा, सफेद कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला 7 सफेद कवड्या ज्या आहेत त्या आणायच्या आहेत. आणि या कवड्या आपल्याला पिवळ्या करायच्या आहेत. म्हणजे काय, तर बघा, हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत त्या बुडवायच्या आहेत. हळदीचं पाणी आपल्याला लावायचं आहे, फार काही नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या पांढऱ्या शुभ्र कवड्या आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत. आता ह्या ज्या कवड्या आपण पिवळ्या केलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला ह्या सेवेची जी सुरुवात आहे ती करायची आहे. तर सेवा बघा, आपल्याला आज म्हणजे 24 तारखेला आणि उद्या 25 तारखेला 2 दिवस करायची आहे. ज्यांना जमेल त्यांनी आज करा. आज जर नाही जमली तर उद्या देखील तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता. सेवा काय करायची आहे, तर बघा, या कवड्या आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, फलश्रुतीसहित. त्यानंतर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र बघा, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. 16 वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर आपल्याला 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. कुबेर मंत्र बघा, ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. त्यानंतर आपल्याला 1 माळ नवारणव मंत्राचं करायचं आहे आणि 1 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. आता ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला बघा नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील, किंवा मग तुम्ही यूट्यूबला सर्च केला तर यूट्यूबला देखील ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. सेवा झाल्यानंतर या कवड्या ज्या आहेत त्या पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. देवघराचा जागा नसेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकता. आणि सेवा झाल्यानंतर बघा, तिजोरीत ठेवल्या किंवा देवघरात जरी ठेवला तरी पण एकदा सेवा झाली आणि नंतर आपण वर्षभर यांच्याकडे बघायचं नाही असं नाही आहे. तर आपल्याला दर महिन्याला या ज्या सेवा आहेत त्या या कवड्यांवरती करायच्या आहेत. कारण कसं असतं बघा, ह्या ज्या सेवा आहेत ना आपण या कवड्यांवरती करतो, तेव्हा एक प्रकारे ह्या कवड्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये ऊर्जा जी आहे, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला दर महिन्याला या कवड्यांवरती सेवा करायची असते. कारण बघा, जेव्हा पण आपला मोबाईल जेव्हा बॅटरी डाऊन होते त्यावेळेला आपल्याला त्याला चार्ज करावं लागतं. तसंच आहे यांचं पण, आपल्याला ह्या जी ऊर्जा आहे ती यांची हळूहळू कमी होत जाते.
त्यामुळे आपल्याला ह्या पुन्हा चार्ज करण्यासाठी म्हणजे ऊर्जा यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पुन्हा भरण्यासाठी आपल्याला दर महिन्याला यावरती सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. मग ती दर महिन्याला तुम्ही महिन्याची जी दुर्गाष्टमी असते तेव्हा करू शकता किंवा मग पौर्णिमेला करू शकता किंवा मग कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही या कवड्यांवरती करू शकता. आता ही सेवा झाल्यानंतर बघा आपल्याला नैवेद्य काय ठेवायचं आहे. म्हणजे तिसऱ्या माळ्याला आपल्याला आज किंवा उद्या देखील तुम्ही हा नैवेद्य जो आहे तो ठेवू शकता. नैवेद्य काय ठेवायचं आपल्याला तर बघा कोणतीही पांढरी मिठाई जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. आता तुम्ही मिठाई बघा बाहेरून आणून ठेवण्यापेक्षा जर स्वतः केलीत घरी तर अतिउत्तम. कारण बघा आपण अगदी जे काही करतो ते अगदी श्रद्धेने आणि भक्तीने करत असतो. त्यामुळे स्वतः जर तुम्ही घरी केलीत अगदी नारळाची तुम्ही मिठाई म्हणजे नारळाचं वडी जी असते, नारळाची वडी, खोबऱ्याची वडी ती देखील तुम्ही करू शकता किंवा मग अगदी खीर जरी ठेवली तरी देखील चालेल. तर पांढरी मिठाई आपल्याला नैवेद्य म्हणून तिसऱ्या माळ्याला म्हणजे आज किंवा उद्या आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे. तर बघा तिसऱ्या दिवशीचा जो काही नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचाच आहे. पण त्याचबरोबर हा देखील नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तुम्ही आज दाखवा, उद्या दाखवा, काही हरकत नाही. म्हणजे 24 तारखेला किंवा 25 तारखेला दाखवा, काही हरकत नाही आहे. पण बघा पूजा करत असताना त्यानंतर आपण बऱ्याच सेवा करतो. त्यानंतर आपण हा जो नैवेद्य दाखवणार आहोत, तर हे सगळं बघा करत असताना एक सकारात्मक जी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणजे आई भगवतीकडून जी ऊर्जा आलेली असते ती जेव्हा आपण आपल्याला मिळते त्यावेळेला जी एक सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होते ना ती खरंच खूप अनुभव करण्यासारखी असते. आणि म्हणूनच आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या अगदी आवर्जून आज आणि उद्या म्हणजे तिसऱ्या माळ्याला आज आणि उद्या आपल्याला करायच्याच आहे 24 आणि 25 तारखेला. तर अशा प्रकारे नवरात्रीमधील ही तिसरी माळ अतिशय महत्त्वाची आणि या सेवा देखील अतिशय महत्त्वाच्या. आपल्याला सगळ्यांना अगदी आवर्जून 24 तारखेला आणि 25 तारखेला जर 24 तारखेला नाही जमले आपल्याला तर 25 तारखेला करायच्याच आहेत आणि देवीचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त करून घ्यायचा आहे. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.